नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीची कथा सांगणार आहे जिने महाराष्ट्राच्या लोककलेला जगभर पोहोचवलं. पण दुर्दैव म्हणजे जिच्या नावाने लाखो लोक टाळ्या वाजवत होते त्या महान कलाकाराला आयुष्याच्या शेवटच्या काळात 2 वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. 15 जानेवारी 2002 पहाटेची वेळ. महाराष्ट्र झोपेत असतानाच एक दुःखद बातमी वाऱ्यासारखी पसरली. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे निधन झाले. ही फक्त एका कलाकाराच्या मृत्यूची बातमी नव्हती, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णपान कायमचं बंद झालं होतं. ज्या स्त्रीने आपल्या आवाजाने, अभिनयाने आणि अदाकारीने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं, तीच कलाकार शेवटच्या काळात अत्यंत हालअपेष्टा सहन करत होती. पण प्रश्न असा आहे, पंढरपूरच्या वाळवंटात जन्मलेली एक सामान्य मुलगी तमाशा सम्राज्ञी कशी बनली? चला, या अविश्वसनीय प्रवासाची सुरुवात करूया. ही कथा सुरू होते ब्रिटिश काळात. तो काळ होता संकटांचा. दुष्काळ, गरिबी, रोगराई आणि त्यात जगण्यासाठी सुरू असलेली धडपड. सातारा जिल्ह्यातील शिरूर कवठे या छोट्याशा गावात नारायण खुडे आणि त्यांची पत्नी गिरिजाबाई राहत होते. गरीब कुटुंब, पण मेहनती. त्यांना 2 मुलगे होते, धर्मा आणि भाऊ. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण अचानक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरचे करते पुरुष नारायण यांचं निधन झालं. घराचा आधार गेला, जबाबदाऱ्या वाढल्या आणि गरिबी आणखी खोल झाली. काळ पुढे सरकत गेला. धर्माचं लग्न झालं, त्याला मुलं झाली. पण नशिबाने पुन्हा एक वार केला. धर्माही अकाली जग सोडून गेला. आता घरात 2 विधवा स्त्रिया, लहान मुलं आणि कमावणारा फक्त एकच माणूस, भाऊ. उपासमारीची वेळ आली होती. तेव्हा नातेवाईकांनी मदतीचा हात पुढे केला आणि संपूर्ण कुटुंब पुणे जिल्ह्यातील आर्वी गावात स्थलांतरित झालं. गिरिजाबाई जोगवा मागायच्या. लोकांनी दिलेल्या धान्यावर संसार चालायचा. कधी पोट भरायचं, कधी उपाशी झोपायचं, पण आशा मात्र जिवंत होती. याच काळात भाऊ मोठे झाले. त्यांना गाण्याची विलक्षण आवड होती. भजन, अभंग, भारूड, लावण्या. त्यांच्या आवाजात जादू होती. गावकरी त्यांना आवर्जून ऐकायला यायचे. हळूहळू भाऊंचं नाव आसपासच्या गावांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलं. एक दिवस काही गावकऱ्यांनी त्यांना विचारलं, "अरे भाऊ, इतकं सुंदर गातोस, मग स्वतःचा तमाशा का सुरू करत नाहीस?" हा प्रश्न भाऊंच्या मनात घर करून बसला. पण समस्या एकच होती, पैसे, घराची जबाबदारी, गरिबी आणि मोठं स्वप्न. नंतर भाऊ कामासाठी मुंबईला गेले. तिथे त्यांची ओळख अनेक कलाकारांशी झाली. तमाशा जवळून पाहायला मिळाला आणि एक दिवस त्यांनी मनाशी ठरवलं, काहीही झालं तरी स्वतःचा तमाशा सुरू करायचाच. त्यांनी नोकरी सोडली, नारायणगावला परत आले. घरी हा निर्णय सांगितला. सुरुवातीला आई गिरिजाबाई संतापल्या, पण शेवटी आई म्हणजे आई. तिने आयुष्यभर जपलेले दागिने मुलाच्या हातावर ठेवले आणि म्हणाली, "जा, तुझं स्वप्न पूर्ण कर." हीच खरी सुरुवात होती एका नव्या इतिहासाची. त्या पैशातून वाद्य घेतली गेली, तंबू उभा राहिला, कलाकार जमा झाले आणि जन्म झाला भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळाचा. पहिला खेळ झाला. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि काही वर्षांतच हा तमाशा महाराष्ट्रभर गाजू लागला. पण नियती अजून एक मोठा चमत्कार घडवण्यासाठी तयार होती. 1935 साल. आषाढी एकादशी, पंढरपूर. एका बाजूला विठ्ठलाच्या नामाचा गजर, दुसऱ्या बाजूला तमाशाचा खेळ. आणि त्याच वेळी भाऊंची पत्नी शांताबाई प्रसूती वेदनांनी तडफडत होती. रात्र वाढत होती. नामस्मरण सुरू होतं आणि अखेर पंढरपूरच्या वाळवंटात एका मुलीचा जन्म झाला. विठ्ठलाच्या नगरीत जन्म झाल्यामुळे तिचं नाव ठेवण्यात आलं विठा. हीच विठा पुढे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होणार होती, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर म्हणून. पण मित्रांनो, हा तर फक्त प्रवासाचा आरंभ होता. या छोट्या मुलीला पुढे किती संघर्ष करावा लागला? ती तमाशाची राणी कशी बनली आणि आयुष्याच्या शेवटी तिच्यावर इतके हाल का आले? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्नेहा SS चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.